रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा आपल्या रोजगाराच्या हक्कांसाठी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे। पूर्वीच्या IPCL आणि सध्याच्या रिलायन्स कंपनीमध्ये 234 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार या प्रश्नावर यापूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्य सचिवांनी प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याबाबत आदेश दिले होते। त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावरही अनेक महिने आंदोलन करण्यात आले। तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा आंदोलकांनी केला। मात्र शासन स्तरावर निर्णय होऊनही प्रत्यक्षात अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी वाढली आहे। आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रशासनाने आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले। यावेळी कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने रोजगार देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीवर ठाम असलेल्या आंदोलकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला। शासनाने दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीवर आंदोलक ठाम असून पुढील भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 24/6/2025 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या आदेशाखाली मंत्रालयामध्ये मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये असे ठरले की 2 महिन्याच्या आतमध्ये कायमस्वरूपी नोकरीत प्रकल्पग्रस्त प्राधान्य परवानाधारकांना कामावर घ्यायचे असे ठरले असताना ते असे आदेश आपले जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांनी दिले आणि त्यांना ते करून आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथं वारंवार येऊन तिथं पण घेत नाही त्याला पत्र पाठवले कंपनीला, रिलायन्स कंपनी नागोठण्याला, आणि त्याही सांगितलं आम्ही घेतो असं करून 4 महिने घालवले। 4 महिने घेतल्यानंतर आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलो 4 महिने 10 दिवस। आणि 4 महिने 10 दिवस असताना तेव्हा आपले उद्योगमंत्री 17/2/2026 रोजी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आदेश दिले का तुम्ही कायमस्वरूपी नोकरीत 5 दिवसात घेण्याचे ठरले होते। परंतु 5 दिवसाचं 3 महिने गेले, अजून काही घेत नाही, चालढकल करत असल्यामुळे आम्ही इथे उपोषणाला अलिबाग इथे बसलो आहोत। जिल्हा दिनांक 2 जून 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे जेंट लेडीज प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू केलेले आहे। मागणी आहे नागोठणे रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणे। जोपर्यंत 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील। एक, जिल्हाधिकाऱ्यांनी 324 जॉईंट कॉल देणे किंवा नागोठणे रिलायन्स कंपनीचे प्रेसिडेंट शशांक गोयल यांनी लेखी लिहून देणे की ड्युटीवर कधी गेला त्याचवेळी हे उपोषण मागे जाईल। तसेच दिनांक 24 जून 2025 रोजी मुख्य सचिव सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन 324ला निकाल देण्यात आलेला आहे। त्याची अंमलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब हे 2 महिन्यात केलेले नाही। म्हणून आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू केलेलं आहे। जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील।